नर्मदे हर. आजच्या बर्मान भेटीचं खूप छान वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी पहा, मैयाचे दोन भाग झालेले आहेत आणि मैया समोरून आलेली, हा जो भाग आहे इथून आलेली आहे, परत इकडे वळालेली, इथून आलेली इकडे वाहते आहे आणि परत तिथून वळालेली आहे या डावीकडे. हे पहा, तिकडे वळालेली आहे आणि वळाल्यानंतर हा संपूर्ण जो डोंगर आहे त्या डोंगराला पूर्ण वेढा घातलेला आहे आणि डोंगराला वेढा घालून आता आम्ही तिकडनं आलेलो आहे. आणि हे समोर जे दिसतंय तर हे ब्रह्माचं मंदिर, ब्रह्मांड, ॲक्च्युली ह्याचं बर्मान नाव नाही आहे, ब्रह्मांड घाट होता तो, नंतर तो ब्राह्मण घाट झाला आणि ब्राह्मण घाटचा अपभ्रंश होते बर्मान झालेला आहे. इथे हे जे मंदिर दिसते त्या ठिकाणी ब्रह्माने तपस्या केली होती जेव्हा नवीन सृष्टी निर्माण करायच्या अगोदर. आणि याच बाजूला इथे हे जे सोनेरी कळसाचं मंदिर दिसतं ते हे सुवर्णकुंड आहे. इथेच 5 पांडवांनी भेटी दिलेली होती ह्या, आणि त्यांनी 5 पांडवांनी इथे 5 कुंड स्थापन केलेली होती. आणि ह्या सुवर्णकुंडाचं वैशिष्ट्य आहे, ह्या सुवर्णकुंडाचे इथलं जल घेऊन ह्या ब्रह्मांडाच्या ब्रह्माच्या मंदिराच्या तिथे जर समजा आपण अभिषेक जल वाहिलं पिंडीवर, लिंगावर, तर त्याचं जे पुण्य गंगेचं पाणी रामेश्वरला देतो त्या पद्धतीचं पुण्य मिळतं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.